नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की राणी आणि इंद्रा जॉगिंगला गेलेली असतात, पण इंद्रा आपल्याच विचारात मग्न हळूहळू पावलं टाकत असतो. राणी त्याला समजावते की नीट जॉगिंग करा आणि त्याला जॉगिंग आणि व्यायामाचे फायदेसुद्धा सांगून बघते, पण इंद्रावर काहीच परिणाम होत नसतो. राणीकडे तिरप्या नजरेने पाहून तो तसाच हळूहळू पावलं टाकत पुढे निघून जातो. राणी विचारात पडते, आता सरांना नॉर्मल कसं करावं? मग आपल्या हुकुमाच्या राणीला एक भारीच युक्ती सुचते. राणी लगेच इंद्राकडे जाऊन म्हणते, सर तुम्ही ना खरंच जरा वेळ आराम करा, बसा कुठेतरी. मला तर तुमची अवस्था पण बघवत नाही आहे. किती दम लागतोय तुम्हाला सर. म्हातारे झालात आता तुम्ही. चालतानाच एवढा दम लागतोय तुम्हाला, तर पळणं तर अशक्यच आहे. ते ऐकून इंद्रा म्हणतो, अरे काही काय बोलतेस तू राणी? आता तर मला पण माझी हेल्थ चेक करावीच लागेल. तू माझा इगो हर्ट केलास हां? बघ लगेच तुला पळून दाखवतो. असं म्हणत इंद्रा धावायला लागतो. राणी समाधानाने त्याच्याकडे पाहत असते. परत आल्यावर इंद्रा म्हणतो, हुशार आहेस तू. मी जॉगिंग करावी म्हणून बोलत होतीस नाही ते सगळं? थँक्यू, आय फील बेटर. मग राणी म्हणते, सर आता घरी गेल्यावर फॅक्टरीत जायला तयार व्हा. पण इंद्रा मानत नसतो. घरी केटी आबांकडे येऊन फॅक्टरीत चालू असलेल्या गोंधळाची कल्पना देतो. तेवढ्यात इंद्रा राणीसुद्धा तिथे पोहोचतात. आबा इंद्राला फॅक्टरीत जायला सांगतात, तर राणीसुद्धा त्याला दुजोरा देते. म्हणून इंद्रा आता फॅक्टरीत जायला तयार होतो. हे सगळं विक्रांत वरून पाहत असतो. इंद्रा फॅक्टरीत येणार म्हणून त्याची चिडचिड होत असते. रूममध्ये जाऊन तो उर्मिलावर सुद्धा चिडचिड करत असतो. तो चमचा केटी आला लगेच घरी कंप्लेंट करायला. एक दिवस मी बॉस बनून बघितलं की खुपलं त्याला. आणि दोघंजण ठरवतात की असं काहीतरी करू की इंद्रा फॅक्टरीत गेलाच नाही पाहिजे. तिकडे इंद्रा रूममध्ये तयार झालेला असतो, पण त्याच्या मनात सारखे चिकूचे विचार येत असतात. तेवढ्यात राणी तिथे इंद्राला त्याची घड्याळ द्यायला येते आणि इंद्राचा कॉन्फिडन्स वाढवते. मी तिथे नसले तरी तुमची मैत्रीण कायम तुमच्यासोबत आहे असं म्हणते. इकडे फॅक्टरीत सगळे कामगार बाहेरच इंद्राची वाट पाहत उभे असतात. तेवढ्यातच बॉस इंद्राची दमदार एंट्री होते. कामगारांना बाहेर पाहून इंद्रा विचारपूस करतो. तेव्हा केटी त्या प्रोडक्ट डिझाईनची फाईल इंद्राला दाखवत सगळा प्रॉब्लेम समजावून सांगतो. इकडे घरी राणी खूप टेन्शनमध्ये खाली उतरत असते की मालतीला तिचं तोंड दिसू नये, पण तेवढ्यात मालती राणीच्या समोर येऊन उभी राहते. पुन्हा चिकूच्या मृत्यूसाठी राणीला जबाबदार ठरवून वाईट साईड बोलून राणीला धक्का देत मालती तिथून निघून जाते. तर तिकडे विक्रांत हळूच इंद्राकडे जाऊन त्याला त्रास होईल असं सगळं त्याच्या मनात भरवून निघून जातो. चिकूच नाहीये तर काय अर्थ आहे या सगळ्यांचा, असं तो म्हणतो. विक्रांत समोर इंद्रा स्ट्रॉंग बनत असतो, पण तो जाताच इंद्रा तुटतो. त्याच्या मनातल्या कॉन्फिडन्सची जागा पुन्हा त्रास आणि दुःखानं घेतलेली असते. इकडे राणीला सुद्धा वाटत असतं की कॉल करून इंद्राशी एकदा बोलावं. त्याचा आवाज ऐकूनच तिला कळतं की तो ठीक नाहीये आणि एका क्लायंटसोबत त्याची मीटिंग होणार आहे. तिला वाटतं की यावेळी इंद्राला एकटं सोडायला नको, म्हणून त्याची साथ देण्यासाठी राणीसुद्धा फॅक्टरीकडे निघते. तिकडे विक्रांत आणि गजा नव्या कारस्थानात मग्न असतात. घरी उर्मिलाला खूप भूक लागते, म्हणून ती किचनमध्ये येते. बघते तर स्वयंपाक अर्धवट झालेला असतो आणि राणी घाईघाईने बाहेर जात असते. आता या गोष्टीचा फायदा तर मी करून घेणारच, ती स्वतःशीच म्हणते. तिकडे फॅक्टरीत इंद्राला खूप त्रास होत असतो. जमिनीवर बसून तो खूप रडत असतो. चिकूच्या ॲक्सिडेंटबद्दल विक्रांतने काढलेली आठवण, चिकूचा हसरा चेहरा या सगळ्यांनी तो घायाळ होत असतो. तेवढ्यात राणी तिथे येते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीला बिलगुल लहान मुलांसारखा खूप रडत असतो. मला चिकूची खूप आठवण येते असं तो म्हणतो. तर क्लायंटसुद्धा फॅक्टरीत आलेले असतात, म्हणून राणी इंद्राला धीर देते. तुम्ही अशी हार नाही मानू शकत सर. तुमचा जन्मच जिंकण्यासाठी झालाय. या मैत्रिणीचा हात धरा आणि उठा, असं ती इंद्राला म्हणते. मंडळी, असं वाटतंय की या विक्रांत आणि गजाचा प्लॅन पुन्हा फेल होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.